जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। नगराध्यक्षाच्या उपाध्यक्ष पदासाठी काल रात्रीपर्यंतचं होतं की महिलांचं नाव फार जोराने सुरू होतं आणि त्याच्यामध्ये आपलं राखी पांडे आणि वंदना भुते हे नाव प्रामुख्याने घेतलं जात होतं। अचानक काय घडलं? आज सकाळी जे आहे परत जो आहे चेहरा ज्यांनी उपाध्यक्षपद बघितलेलं आहे तोच चेहरा वारंवार दिसला आहे। काय म्हणाला? कालपर्यंत महिलांनाच उपाध्यक्षपद देण्याची हीच विषय चर्चेची होती आणि जे वरचं आहे त्यांचे पण आम्हाला फोन पण असेच होते की आपली जी उपाध्यक्षपद आहे ती महिलाच बसेल, कारण की नगराध्यक्ष हे पुरुष वर्ग आहे आणि जे दिलेलं आरक्षण आहे त्यामध्ये आम्ही 14 महिला निवडून आलेलो आहे आणि आम्ही 14ही महिला एकत्र आहे। त्याच्यामुळे असं वाटत होतं की उपाध्यक्षपद महिलेलाच मिळण्यात येईल, पण आता हे वरचं जे राजकारण आहे ते आपण सांगू नाही शकत आणि पार्टीचा आदेश आम्हाला मोठा असतो, त्या आदेशचं आम्ही स्वागत करतो, पण अशी अपेक्षा बाळगतो की यानंतर तरी महिलेला आमची पार्टी चान्स देईल आणि उपाध्यक्ष बनवेल। धन्यवाद। पक्ष हा परत संधी देईल महिलांना असं तुमचं म्हणजे याच रेजिममध्ये मिळेल की पुढच्याच रेजिमची वाट बघावं लागेल? यासाठी आम्हाला फक्त पक्षावरच विश्वास ठेवावा लागेल, कारण की त्यांनी आम्हाला कमिटमेंट केली आहे की हे जे उपाध्यक्षपद ज्या व्यक्तींना दिलेलं आहे रिपीट झालेलं आहे त्यांना फक्त 1 वर्षासाठी दिलेलं आहे आणि 1 वर्षानंतर महिलेमधून प्राथमिकता दिली जाईल आणि कोणत्या तरी महिलेला उपाध्यक्ष केला जाईल। तर आम्हाला ते जे निर्णय आहे ते बंधनकारक पण आहे आणि आम्ही ते निर्णय ते लोक मान्य करेल हीच अपेक्षा बाळगू शकतो आणि आमच्या हातात तसं काही नाही आहे। पार्टीत सर्वे सर्व असते। पार्टीत सर्वे सर्व आहे असं म्हटलं जात आहे।